रामकृष्ण हरी. आज आपण समर्थ रामदासांचा जीवन परिचय जाणून घेणार आहोत. समर्थ रामदास स्वामी यांचं मूळ नाव नारायण होतं. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला होता आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं सूर्याजी पंत ठोसर आणि ते सूर्य उपासना करत होते. सूर्याची उपासक होते. त्यांची पत्नी गंगाधर आणि नारायण या 2 मुलं आणि त्यांची पत्नी असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या पत्नीचं नाव होतं रानूबाई, म्हणजेच रामदास स्वामींच्या आईचं नाव होतं. रामदास स्वामींचा जन्म शके 1530 म्हणजे सन 1608 रामनवमीच्या या दिवशी झाला होता आणि खूप शुभ मुहूर्तावर त्यांचा जन्म झाला होता. ठोसरांचं घराणं पूर्ण सूर्य उपासक होतं आणि हा नारायण 7 वर्षाचा असताना वडील सूर्याजी पंत यांचं निधन झालं. घरची सांपत्तिक परिस्थिती खूप चांगली होती, परंतु हा नारायण म्हणजे हे रामदास स्वामी लहानपणापासून खूप खोडकर पण होते आणि बुद्धिमान पण होते. खूप निश्चयी होते. त्यांचे 8 मित्र होते. एक मित्र सुताराचा होता, एक गौंड्याचा, एक लोहाराचा, गवळ्याचा, असे प्रत्येक जाती धर्माच्या मित्रांमध्ये राहून ते सर्व व्यवसायामध्ये पारंगत झाले होते. त्यांचं निरीक्षण अनुभव खूप गोष्टी चांगल्या होत्या. एकदा हा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. तेव्हा आईने खूप शोधलं, परंतु तो काही सापडला नाही. तो नंतर रात्री तिच्या लक्षात आलं की घरामध्येच कुठेतरी असेल, म्हणून त्यांनी फडताळ उघडलं तर त्यांना रामदास स्वामी फडताळामध्ये लपून बसलेले दिसले. तेव्हा आईने विचारलं, तू असा का लपून बसला आहेस? तेव्हा रामदास स्वामी म्हटले की चिंता करीतो विश्वाची, असे त्यांनी उत्तर दिले. तेव्हा या मुलाला संसारात अडकवले तर तो ताळ्यावर येईल असं आईला वाटून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 12व्या वर्षी लग्न ठरवण्यात आलं आणि लग्न मंडपातून जेव्हा सावधान हा शब्द ऐकला तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी तिथून पळ काढला. ते अंगावरती एक वस्त्र होतं आणि वरून पांघरलेलं एक उपरणं होतं, त्याच्यावरतीच त्यांनी पळ काढला आणि ते डायरेक्ट टाकळी येथे नाशिकमध्ये जाऊन टाकळी येथे त्यांनी तपश्चर्या केली. वयाच्या 12व्या वर्षी ते नाशिकला आलेले स्वामी समर्थ रामदास स्वामी 12 वर्ष ते तपश्चर्या करत होते. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केलं. त्यांनी आपल्या साधनेसाठी टाकळीची निवड केली. नंदिनी नदीच्या काठी त्यांनी उंच टेकडावर गुहेमध्ये असलेलं एकांत करण्यासाठी ती गुहा निवडली आणि त्यांनी तपसाधना केली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, 1200 सूर्यनमस्कार घालायचे आणि सूर्योदयापासून मध्यान्हपर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभं राहून गायत्री मंत्राचं पठण करायचं. 2 तास गायत्री मंत्र, 4 तास श्रीराम जय राम जय राम हा जप करायचा आणि रामनामाचे त्यांनी 13 कोटी नामस्मरण केलं होतं. साक्षात प्रभू श्रीराम यांना त्यांनी सद्गुरू मानलं होतं. प्रभू श्रीरामांनी साक्षात त्यांना दर्शन दिलं होतं. दुपारी केवळ 5 घरी भिक्षा मागायची, त्याची श्रीरामाला नैवेद्य दाखवायचा, बाकी पशुपक्ष्यांना घालायचं आणि मग आपण खायचं, असा त्यांचा दिनक्रम असायचा. त्यांनी विविध ग्रंथ लिहिले, रामायणाची रचना केली, तसेच श्रीरामाची करुणाष्टके, व्यायाम, उपासना कशी करायची हे सर्व त्यांनी लोकांना पटवून दिलं. जीवनातील 12 वर्षे त्यांनी कडकडीत उपासना केली. 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यावेळेस त्यांचं वय 24 वर्षाचं होतं. समर्थांनी नाशिक येथे टाकलेल्या हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची, बुद्धीची देवता आहे, त्याची उपासना केली पाहिजे असा समर्थाचा यामागे विचार होता. नंतर त्यांनी भारत भ्रमण केलं. सारा हिंदुस्थान त्यांनी पूर्ण पायाखाली घातला. सर्वांचं निरीक्षण केलं. फिरत फिरत ते हिमालयात गेले. तिथं त्यांनी वैराग्य भाव त्यांचा जागा झाला. देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले. आत्मसाक्षात्कार झाला त्यांना. परंतु ते जेव्हा हिमालयात गेले त्याच्या अगोदर ते श्रीनगर येथे गेले आणि तिथं त्यांना 6वे गुरु हरगोविंद सिंह यांची भेट झाली आणि
त्यांना त्यांच्याजवळ 2 तलवारी आणि 1000 सैनिक त्यांना दिसले. त्यांच्या कमरेला 2 तलवारी पाहून स्वामींनी विचारलं की हा सरंजामा तुम्ही का घेऊन फिरत आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की 1 तलवार स्त्रियांच्या संरक्षणासाठी. कारण तेव्हा एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी आणि 1 स्त्रियांच्या रक्षणासाठी असं त्यांनी सांगितलं. आणि हा सारा फौजफाटा कशासाठी तुम्ही आणला आहे. तेव्हा हरगोविंद सिंह म्हणाले धर्माचे रक्षण करणारं सैन्य आहे हे, आणि सध्या शत्रू एवढे अन्याय करतात की कोणताही प्रश्न सुटणार नाही, म्हणून मी हे सर्व सैन्य घेतलेलं आहे. शस्त्रसज्ज सेना माझ्यासोबत आहे आणि या जगामध्ये दुर्बलता निर्माण झालेली आहे. माणसाला किंमत नाही. आणि त्यावेळेस यौवन खूप लोकांना त्रास द्यायचे. स्त्रियांना उचलून घेऊन जायचे, लहान मुलं घेऊन जायचे, पैसा पाणी सर्व लुटून घेऊन जायचे. म्हणून हे हरगोविंद सिंहनी स्वतःजवळ 2 तलवारी आणि सैनिक फौजफाटा त्यांनी घेतलेला होता. त्यांनी त्यांच्याकडून शिकून घेतले की आपण पण स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगलं पाहिजे. तेव्हा त्यांनी स्वतःजवळ एक गुप्ती ठेवली आणि बाहेरून दिसायला हे कुबडीसारखी दिसायची, परंतु ते बाजूला ठेवायचे आणि आपलं साधना वगैरे करायचे. दिसायला ती कुबडीसारखी असायची, परंतु त्यांच्याजवळ गुप्ती होती आणि आजही गुप्ती सज्जनगडावर पाहायला मिळते. भारत भ्रमण करत असताना त्यांनी प्रत्येक शिष्याला सामर्थ्याचा, स्वाभिमानाचा संदेश दिला. हिमालयात प्रभू रामचंद्राकडून त्यांना प्रेरणा मिळाली की हरगोविंद सिंह यांनीही त्यांना शस्त्र बाळगण्याची प्रेरणा दिली. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी मारुतीची मंदिरे बांधली. मारुती ही शक्तीची देवता आहे हे सर्वांना त्यांनी सर्व तरुणांना समजावून सांगितले. व्यायामाची प्रेरणा दिली. भारत भ्रमण करत असताना एकदा स्वामी पैठणला आले. संत एकनाथ महाराज हे त्यांचे जवळचे नातेवाईक होते. तिथं ते आले आणि त्यांनी ओळख दाखवली नाही. तिथं ते एक भिक्षुक म्हणून राहिले. नंतर त्यांना कुठून तरी समजतं की आपली आई अंध झाली आहे आणि आपला भाऊ जो गंगाधर होता त्याला 2 मुलं झाली आहेत. आपण आईला बघण्यासाठी जावं म्हणून ते जातात आपल्या मूळ गावी, जांबिया गावी. आणि दाढी वाढलेली, त्यांचं पूर्ण रूप बदललं होतं आणि बलदंड असं शरीर होतं. आणि त्यांची वहिनी पार्वतीबाई ही दिराला ओळखू शकल्या नाही. ते जातात, भिक्षा मागतात आणि त्यांची 2 मुलं जी असतात भावाची ते त्यांच्याकडे एकटक बघत असतात. तेव्हा स्वामींना वाटतं की आपण आपलं रूप प्रगट करावं आणि त्यांनी रूप प्रगट केलं आणि आईला खूपच आनंद झाला. 24 वर्षाच्या साधनेनंतर त्यांनी एवढे शक्ती प्राप्त केल्या होत्या की रामचंद्रांना त्यांनी प्रभू रामाला एवढी त्यांनी भक्ती केली की त्यांच्या अंध आईला सुद्धा डोळे आले आणि त्या बघू लागल्या स्वामी समर्थना. त्यांना खूप आनंद झाला. अंध आई होत्या त्यांच्यासाठी त्यांनी डोळे दिले प्रभू रामाला विनवणी करून. बघा असे हे स्वामी रामदास स्वामी. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामदास स्वामींकडून ज्ञान घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते रामदास स्वामी. 31 नोव्हेंबर 1678 काही इनामे गावी दिली शिवाजी महाराजांनी त्यांना. सन 1681 रोजी त्यांनी देह सोडला. देह सोडण्या अगोदर 3 दिवस त्यांनी अन्नत्याग केला आणि 9मी या दिवशी त्यांनी आपला देह सोडला. सज्जनगडाच्या पायथ्याशीच त्यांची समाधी आहे. सन 1681 साली त्यांनी देह सोडला. माघ वद्य शके 1681. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्धव स्वामी यांनी केले. याच दिवशीला दासनवमी असंही म्हटलं जातं. बघा जेवढी दासीला माहिती आहे तेवढी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दासीच्या बोलण्यातून काही चुका झाल्या असल्यास उदाहरण करणाऱ्या दासीला माफ करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी एवं धन निरंकारजी.